धाकट्या राणी साहेबांना बोलवा. त्या पाचाडला गेल्यात असा निरोप दिलाय. अरे देवा, राणी साहेबी नाही त्या. घरी कधी आली? आत्ताच आली, पण मी होते म्हणून सावरले तरी. सकाळी खाण्यात काय होतं? निहारी? नाही, सकाळी त्यांनी काहीच नाही खाल्लं. हा, पण थोडस दूध घेतलं होतं. 2-3 दिवसापासून जेवणावर लक्ष नाही त्यांचं. डोकं दुखत होतं त्यांचं? म्हणजे तसं काही म्हणाल्या नाही त्या, पण चिडचिड सुरू आहे. झोप पण कमीच लागते त्यांना. चिंता करण्यासारखं काही नाही. त्यांना कोणताही शारीरिक आजार नाही, फक्त मनाने खचल्यासारखे वाटत आहे. जी, अहो सारखी तगमग सुरू आहे त्यांची. मानसिक ताण आहे त्यांना, कसली तरी चिंता लागलेली दिसते. हे चाटण देतो, तेवढं मधाबरोबर द्या त्यांना. आणि काड्यासाठी चूर्ण पाठवून देतो. जी. ते सकाळ संध्याकाळ द्या, म्हणजे त्यांचा मानसिक ताण जाईल. आणि शुद्धीत आल्यावर बोलवा आम्हाला. जी. काळजी घ्या. खरं तर आपल्याला अपेक्षित असणारी खबर चेकाळत यायला पाहिजे होती. मग कशात घोडा अडलं म्हणायचं? ते मी कसं सांगणार? पण पन्हाळगडावरची माणसं तर चतुर आहेत ना. चतुर, चाणाक्ष, चोख माणसं आहेत ती. त्यांची चिंता नाही, ते कामगिरी पार पाडणार. पण मग खबर का नाही आली अजून? खबर ही येईल, पण एक लक्षात घ्या, खबर मिळताच आपल्याला तातडीने हालचाली कराव्या लागतील. तुम्ही फक्त आदेश सोडा पंत सरकार. पुढच्या हालचालींची दिशा सांगा, कुणी काय करायचं ते. शंभूराजांच्या घाताची खबर आली रे आली की हिरोजीराव, तुम्ही वाऱ्याच्या वेगानं सुधागड गाठायचा आणि अकबराला घेऊन रायगडावर यायचं. पण माझ्या बरोबर फौज द्या 5000ची. ती दिली हो, त्याची काळजी नको. रावजीना ना, तुम्ही गडाचे दरवाजे चोख बंद ठेवायचे. ती जबाबदारी माझी. मुंगी सुद्धा आतून बाहेर आणि बाहेरून आत जाता कामा नये. निर्धास्त रहा. पण हंबीररावांचं काय? अशा वेळेस त्यांची निष्ठा एरंडासारखी निसावते. तो बंदोबस्त मी केलाय. हंबीररावांच्या मार्गात सोमाजीला उभा केलाय. दिमतीला 2 सरदारी आहेत, त्यामुळे कसलीच चिंता नाही. वा पंत, मोठीच तयारी केली म्हणायची तर. आता पेशव्याची वस्त्र घ्यायला तयार राहा हिरोजीराव. आणि सरनोबत कोण? सरनोबत काय पायलीला 50 आहेत. स्वराज्यात काय कमी आहेत का लोक? आता बघा, राजाराम राजेंची कारकीर्द मी कशी दिल्ली पर्यंत नेऊन ठेवतो ते. काय लागतंय त्याला?
पंत पंत गडबड झाली. स्वयं मातोश्री महालामध्ये घेरी येऊन पडल्या. काय? सावध राहा बरं का. हा बुरुज ढिसार निघतोय की काय, हलतोय की काय याची शंका येऊ लागलीय मला. राजमातोश्रीनी गच खाल्ली की काय? आई जाणी आई, तुझी वाट चालून चालून दमले ग. अरे देवा, उन्हाच्या चटक्यानं माझ्या म्हातारीचं पाय पोळलं बघ. आता मी येऊ तर कशी येऊ तुझ्याकडं? तुझा नवस कसा फेडू ग बाय आता? काय ग, दमले ग बाय. अगं आई 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 आई. अरे देवा. माय माय पाणी. देव तुझं भलं करल. इथं कशा पायी बसलीस? ऊन जास्त आहे, सावलीत बसायचं. अरे बाबा, ही जणी आईची वाट आहे. सावलीत कशी बसू? अरे देवा, तू तू आमचे राजा की रा? अरे थांब थांब, मी तुला मुजरा करते. नाही मुजरा नको, बस तू. अरे नाही, कसं त्याचा मान त्याला द्यायला पाहिजे. थांब, तुझं दर्शन झालं, देवी आई पावली मला, आणि पाणी बी पाजलंच मला. देवी आईनच तुझी माझी भेट घडवली बघ. अरे देवा. चल आता सावलीत बस. अरे कसली सावली राजा. देवी आईला नवस केलता, उन्हात ना अनवाणी चालत येईन म्हणून. आता तो पुरा करायला पाहिजे. कंच्या देवाला नवस केला? अरे राजा, आई जणी आईला नवस केलाय बघ. ते दिसतंय ना, ते माझं माहेर आहे. तिच्या बिगर माझं पान बी हालत नाही. आज पायाला फळ आलेत, तरी बी ना आज तिचा नवस पुरा करणारच आहे. माया अगं, पायाला फोड आलं तुझ्या. पाय सुजले तर कशी जाणार तू? आलं की जवळच आलं, आता जाईन मी. माया अगं, ते देऊळ मला बी माहिती. एवढ्या पायऱ्या कशा चढशील? ती शक्ती देईल तशी जाईन. मा एक काम कर, आम्ही मेणा मागवतो, मेण्यानी जा. नग नग, मेहनत नग, मग माझा नवस कसा पुरा होईल? काम कर. काय करते? आता एक काम कर, आमच्या पाठीवर बस, आम्ही तुला घेऊन जातो. अरे नग नग राजा, अरे बोललास तेच खूप झालं. नाही, भरून पावलं बाबा नग.
माय अगं आम्ही अनवाणी चालतो, आम्ही जोडे काढतो, म्हणजे तुझ्या नवसाला बी बाधा यायची नाही. पायाच्या पडाने चालताना यायचं तुला. बस पाठीव. काय बोलावं तुझ्या पुढं? अरे बाबा, ऐका. मुजरा सुरनीस पंत. चुकल्या काय चुकलं नाही, मी स्वीकार केलाय तुझ्या मुजऱ्याचा. पण माझा मुजरा सुरनिसान नव्हता. तुम्ही तर मुजुमदार. मग त्यात काय? नाही पर मुजुमदार माणसाला एवढं थांबवून एवढा मनका वाकवून नमस्कार करायची काय व गरज? आता केलास तर असू दे आणि करत जा. पण तुमचा नाही, आमचा मनका वागतो ना कारण नसताना. असं ही भाषा? पद बदललं की लगेच बदलता काय? अहो बदलावं लागतं, पदावर तर समजा खेळ. बरं असू द्या, येतो. बरं बरं. कधीतरी सापडाल्या अनाजीच्या तडाख्यात, तेव्हा ठरवेन मणका सरळ ठेवायचा की वाकवायचा ते. बस माय, इथं बस. झालं ना मनोजोक्त दर्शन? बाय बाय. फेडला ना नवस? लई उपकार केलास बघ. नाही अगं, उपकार कसलं त्या? तू आम्हाला आमच्या आऊसाहेबांनी. अरे पण माझ्यासाठी तू घोड्यावरनं उतरलास, थांबलास, माझ्या संग बोललास. मला सांग, या कलियुगात कोणाला कोणा संग बोलायला सवड आहे का? पण नाही, तू बोललास, मला मला माय म्हणलास. लई गोड वाटलं बघ. अगं माय, आमच्या आऊसाहेबांसाठी केलं नसतं वय? अरे त्यांची गोष्टच वेगळी. या एक कुणबाऊ बाई, पण माझ्यासाठी असल्या भर उन्हात तापल्या फुफाट्यात पायातलं जोडं काढून अनवाणी चालत देवळापातूर आलास. माझी जन्नी आई सदैव तुझ्या पाठीशी राहील बघ. माय, अरे आज सख्खी माणसं बी 4 हात लांब राहत्यात आणि तू मला पाठीवर बसवलंस. आजाच्या पाठीवर माझा भार. देव तुझं कल्याण करत. तुला कंची बी गोष्ट कंदी बी कमी नाही पडणार. तुला कंदी बी दुखापत नाही होणार. माझी जनी आई तुझ्या भोवती दुबार कुपान घालील. माय, येऊ आता? येस मिळेल तुला. तुझ्या नावाची सासन काठी ऊच ऊच जाईल. माझं आयुष्य तुला मिळेल. राजा असून सुद्धा माझ्या पायाचं फोड बघून का सांगेच झालं पोर. लई चांगलं घडलं तुझ्या हातनं. पोरं बाळ सुखी राहतील तुझी. येतो, आशीर्वाद दे. सुखी राहा, बता राहो. जपून जा. राज राज, ज्या घोड्यावर तुम्ही स्वार झाला तो घोडा पडला, एकाएकी कोसळला. हा कोसळला? जी राजा, त्या घोड्याची नाल निसटली आणि घोडा बेशुद्ध पडला. वर मी मारबी लागला त्याला. घोड्याची नाल निसटली आणि अचानक बेशुद्ध पडला. चला.
काळजी? काळजी कसली? एवढी काळजी करताय? आम्ही काळजी करत नाही आहोत पंत. ते दिसतंय आम्हाला. काळजी करत नाही म्हणून सांगायचं आणि काळजी करायची. पंत, अहो, आम्हाला सगळं राजवैद्यांनी सांगितलंय. दडपण घेताय म्हणून. कशाला दडपण घेताय? अगदी निर्धास्त राहा. तुम्ही ते पत्र अकबराकडे ठेवायला नको होतं. अहो, त्याने ठेवून घेतलं आणि त्याची चिंता नका करू. तो आता आपल्या ऐकण्याबाहेर जाणार नाही. माणसाचं काही सांगता येत नाही. मागच्या वेळी एवढं चिडून सुद्धा शंभूराजेंनी आम्हाला फक्त नजरकैद दिली होती. पण यावेळी जर का शंभूराजेंना शंका आली तर? मागच्या वेळेला शंभूराजांना शंका आली त्याला मी कारणीभूत होतो. म्हणजे आबाची बैल न बाबाची गाडी, हाणणार सुका न सोडणार तुका, अशी परिस्थिती होती. पण यावेळेला कासरा मी माझ्याच हाती ठेवलाय. चिंता करू नका. शंभूराजेंचा राग तुम्हाला माहित नाही. रुद्र आहेत ते. रुद्र आहेत ते? मग त्यांची जागा कुठे? शिवपर्वतावर. हा ही शिवपर्वतच आहे. अहो, कैलास, कैलास. म्हणजे? थोडक्यात म्हणजे बाळराजे इथे गादीवर बसले की ते कुठे जाणार? भस्म लावून कैलास आला म्हणजे कैलासवासीच होणार. पंत, तुमचं हे आतल्या गाठीचं बोलणं आम्हाला कधी कधी कळत नाही. मला एवढंच म्हणायचंय राजमातोश्री, पूर्ण तयारी केली आहे मी. एक कसर बाकी ठेवली नाही. पंत, बघा, नाहीतर बघाच तुम्ही, इथे बाळराजे गादीवर बसतील पण ते काही झालं तरी मागच्या वेळेप्रमाणे ताव धरत येणार नाहीत. हे खास. माझ्यावर विश्वास ठेवा. पंत, अजूनही वेळ गेली नाही. आता कमानीतून बाण सुटलाय. आता माघार नाही. तुम्ही निश्चिंत राहा आणि आजारी पडू नका. आणि हो, काळजी घ्या. मातोश्रींनी आम्हाला काळजी घ्या म्हणून कळवलं खरं, पण आम्ही काही काळजी घेऊ शकलो नाही. आम्ही बेफिकीर राहिलो. राजे, माफ करा राजे, माफ करा आम्हाला. धनी, आम्ही बेफिकीर राहिलो. आम्ही काळजी घेतली नाही महाराज. आम्ही चुकलो राजे, आम्ही चुकलो. उद्या जर काही बरं वाईट झालं असतं तर काय बघावं लागलं असतं आम्हाला. एवढं सावध राहून देखील असं कसं? आम्हाला शिक्षा द्या आणि आम्ही कसूरवार आहोत. रायपा, उठा. तुम्ही नका मनाला लावून घ्या. तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहात. फक्त आपला शत्रू जरा जास्त चतुर आहे, सरावलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो उलट्या काळजाचा आहे. त्याशिवाय का आमच्या घोड्याच्या नालाचे खिळे काढू शकला? त्याशिवाय का आमच्या घोड्याला कुसुंबी सारखा नशीला रस पाजला त्याने? खंडूजी, या सगळ्याचा छडा लावा. गडावरून गेल्या 10 दिवसात कोण आलं कोण गेलं या सगळ्याची माहिती काढा. पन्हाळगडाच्या घेरे सरनाईकांना बोलावून घ्या. ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. हा भयंकर कट असू शकतो. त्याच्या मुळाशी आम्ही जाऊच. ज्यांनी कुणी आम्हाला घोड्यावरून पायदळी पाडण्याचा प्रयत्न केलाय
त्यांना आम्ही हत्तीच्या पायी देऊ एवढं नक्की.